जराही लाज असेल तर काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी मागणी गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे। काँग्रेस भवनात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वंदे मातरम गायनावेळी व्यत्यय आणल्यावरून त्यांनी सोनिया गांधींवर टीका केली आहे। सोनिया जी, 140 करोड़ की जनता आपको देख रही है। आपके द्वारा किया गया ये पाप इस देश की जनता कभी माफ नहीं करेगी, कभी माफ नहीं करेगी। कोई स्वप्न में भी कैसे सोच सकता है कि वंदे मातरम उसका गान अधूरा छोड़ दिया जाए? कांग्रेसियों को शर्म आनी चाहिए, और जरा भी शर्म बची है तो दो हाथ जोड़कर बंकिम बाबू की अमर आत्मा से और देश की जनता से माफी मांगनी चाहिए। दरम्यान राहुल गांधींना बजावलेल्या नोटीसवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे। ते का अनपार्लमेंटरी शब्द आहेत का? इडियट इडियट नावाचा सिनेमा आला होता माहिती आहे ना, आणि त्याला पुरस्कार मिळाला राष्ट्रीय इडियटला। इडियट सिनेमाला किती पुरस्कार मिळाले? जर इडियट हा जर अनपार्लमेंटरी शब्द असेल तर मग सेन्सॉर बोर्डानं त्या इडियटवर बंदी घातली पाहिजे। आता जे मूर्ख आहेत त्यांच्या हृदयात ते लागतं। राहुल गांधींना जर नोटीस आली असेल अंधभक्त आणि मूर्ख म्हटल्याबद्दल, इडियट म्हटल्याबद्दल, हा सरकारचा मूर्खपणा आहे। देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय शौर्य चक्र द्यायचं का परमवीर चक्र द्यायचं? राहुल गांधी बरोबर बोललेत, आम्ही तेच म्हणतोय। बरोबर आहे, अंधभक्त आहे तसं मी वापरतो, मला नोटीस द्या म्हणा। त्याला काय आहे, अंधभक्त आहे जे चुकीच्या आणि अंधविश्वास ठेवून, आंधळेपणाने विश्वास ठेवून बोलतात त्याला अंधभक्तच म्हटलं जातं। त्यामुळे राहुलजी बोललेत ते काही खोटं बोललेत किंवा चुकीचं बोललेत असं नाही। त्याचं ते आम्ही त्या तशा नोटिसा आल्या काय 56 तरी ते राहुलजी घाबरणारे नाही।